श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. नवीन वर्ष सुरू झालं की पहिला आणि सर्वात मोठा सण येतो तो म्हणजेच मकर संक्रांत. तर हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडवून देखील साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनालाही तितकेच महत्त्व आहे. तर या दिवसात शेतामध्ये जी पिकं निघतात तर ती सर्व या घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला सुगड, बोळकी किंवा खण सुद्धा म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, तसेच या सुगडांचं पूजन कसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी या सुगडांचं काय करायचं, तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. संक्रांतीचा पुण्यकाल. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे. तर बुधवारी म्हणजे 14 तारखेला महिलांना मंदिरामध्ये ओवाळण्यासाठी शुभ मुहूर्त असा आहे. दुपारी 3 वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही मंदिरामध्ये ओवाळण्यासाठी जाऊ शकता. तसेच या दिवशी राहुकाळ सुद्धा असणार आहे. तर राहुकाळ हा दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही चुकूनही 12 ते 1:30 या दरम्यान मंदिरामध्ये ओवाळण्यासाठी जाऊ नका. मकर संक्रांत हा सण 3 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. तर आता सुगड कधी खरेदी करायचे, तर काही जण भोगीच्या दिवशी पूजतात तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पूजतात. तर ज्या दिवशी पूजा करायची आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्ही आणले तरी सुद्धा हे सुगड चालतील. ज्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे तर त्या दिवशी सकाळी जरी तुम्ही हे सुगड आणले तरी सुद्धा चालतील, किंवा मग आदल्या दिवशी पण तुम्ही आणू शकता. फक्त आणल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायचे आहेत. आपल्याकडून सुद्धा ते तुटता फुटता कामा नये. मग सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. देवघरातील देवांची पूजा झाल्यावरती आपण सुगड पूजा करायची आहे. आपल्या देवघरात जागा असेल तर आपण ही पूजा तिथेही मांडू शकतो. नसेल तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथे एक पाट मांडायचा आहे, त्यावरती नवकोर वस्त्र टाकायचं आहे. तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि मग पुढील पूजेला सुरुवात करायची आहे. आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करतो. तर पाटावरती आसन म्हणून थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे आणि त्यांची देखील हळदी कुंकू अक्षता फूल वाहून विधिवत पूजा करायची आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा यापैकी कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता. जर आधीच आपण देवघरात दिवा लावला असेल, गणपतीची पूजा तुम्ही तिथे आधीच केली असेल तर ही वेगळी पूजा करायची काहीही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही सुगड पूजन करू शकता. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करून पुढील पूजेला सुरुवात करायची आहे. पाटावरती 5 ठिकाणी मी अशा थोड्या थोड्या तांदळाच्या राशी ठेवत आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हे खण घेतलेले आहे ते सुगड आहे तर ते आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. तर त्या प्रत्येक खणाला आपल्याला हळदी कुंकाची बोटे ओढून घ्यायची आहेत, किंवा फक्त हळदी कुंकू लावलं तरी देखील चालेल. तर हे सुगड खरेदी करताना प्रत्येक सुहासिनीचे 5 सुगड आणि 1 पंती अशा पद्धतीने खरेदी करायचे असतात. जर तुमच्या घरात 2 सुहासिनी असतील तर 10 सुगड आणि 2 पंत्या अशा पद्धतीने खरेदी करायच्या आहेत. काही जण 7 सुगड पण घेतात, 1 देवाचं आणि 1 तुळशीचं असं म्हणून. आणि काही जण या 5 पैकीच 1 तुळशीजवळ ठेवतात, 1 देवाजवळ ठेवतात. जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे सुगड खरेदी करायचे आहेत. तर ही पूजा शक्यतो सकाळीच करायची असते. आपल्या देवघरातील पूजा झाली की लगेच ही पूजा करायची आहे. अगदी 5 मिनिटात होते. मी अशा पद्धतीने सर्व खणांना इथे हळदी कुंकवाची बोटे लावून घेतलेले आहेत आणि आपण ज्या तांदळाच्या राशी केल्या होत्या तर त्या प्रत्येक राशीवरती आपल्याला असा एक खण किंवा सुगड ठेवून घ्यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी खणाच्या किंवा सुगडाच्या भोवती, सुगडाच्या गळ्याभोवती लाल पिवळा दोरा किंवा हळदी कुंकू लावलेला दोरा गुंडाळतात. तर आमच्या भागामध्ये तर हा दोरा गुंडाळला जात नाही, त्यामुळे मी ते गुंडाळलेला नाही. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकता. संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला जास्त महत्त्व असतं.
तर सर्वात आधी आपण या खणामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत, नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहेत. तर काही जण गहू पण टाकतात आणि नंतर मग यामध्ये आपण तिळगुळ किंवा याला हलवासुद्धा म्हणतात, तर तो हलवा आपल्याला या दिवसांमध्ये सहज मिळून जातो, तो हलवा टाकायचा आहे. त्यानंतर बाकी सर्व भाज्या आपण या सुगडामध्ये भरून घ्यायच्या आहेत. तर या दिवसांमध्ये जी पिकं निघतात तर त्या सर्व भाज्या यामध्ये घातल्या जातात. तर आता या ठिकाणी जेवढ्या भाज्या मला मिळालेल्या आहेत तर त्या मी इथे टाकणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या भाज्या घेऊ शकता? घेवडा, ऊस, हरभऱ्याचे ओले घाटे, गाजर, बोरे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा किंवा हुरडा, तसेच ज्वारीचं कोवळं कणीस, जेवढं वाण किंवा भाज्या भेटतील तर त्या सर्व आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. तर काही जण यामध्ये गव्हाच्या ओंब्या, पावटा, वांग, तिळाचे लाडू, पेरू याचे तुकडे करून सुद्धा या साहित्यामध्ये किंवा या वाणामध्ये घेतात. तर संक्रांतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य सहज मिळून जातं. तुम्ही हे सर्व आता हल्ली बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व साहित्य विकत मिळते. म्हणजेच हे वाण तुम्हाला तयार करून तुम्ही शहरी भागात गेलात तर डायरेक्ट हे वाण तुम्हाला विकत तुकडे करून पावशरमध्ये, अर्धा किलोमध्ये तुम्ही हे असं वाण घेऊ शकता. तर आता एक एक करून हे सर्व साहित्य सगळ्या सुगडांमध्ये भरून घेऊया. तर याऐवजी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं तर या सर्व भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे सर्व मिक्स करायचे आणि मग त्या सुगडांमध्ये आपल्याला भरायला सुद्धा सोपं जातं आणि सुगडसुद्धा एकदम गच्च गच्च भरले जातात. छोटे छोटे तुकडे केले तर ते सर्व सुगडांमध्ये सहज भरता सुद्धा येतात. गावाकडे संक्रांत अगदी छान पद्धतीने साजरी केली जाते, कारण आपल्याला हवं असेल ते सर्व साहित्य गावाकडे मिळतं. तसंही मकर संक्रांतीचा सण महिलांसाठी खास विशेष असतो, कारण प्रत्येक स्त्रिया आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकासाठी बोलवतात, वाण देतात, तिळगुळ देतात, मंदिरामध्ये एकमेकींना ओसायला जातात. तर अशी ही संक्रांत महिलांसाठी खूप खास असते. तर इथे मी एक एक करून सर्व सुगड असे भाज्यांनी भरून घेतले आहेत. त्यानंतर जी पंती होती तर त्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ मिक्स करून त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून ती पंती आहे तर ती मधल्या सुगडावरती आपल्याला ठेवायची आहे. आणि असे सर्व सुगड आणि पंती भरून झाल्यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करून घ्यायची आहे. प्रत्येक खणाला, पंतीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आपण जे काही वाण भरलं होतं तर या दिवशी त्याचीच पूजा आपल्याला करायची असते. तर अशा प्रकारे मी सर्व खणांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता अक्षता वाहून फुले व्हायची आहेत. शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला मग नैवेद्य दाखवायचा आहे. तर या दिवशी बरेच जण तिळगुळाच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या करतात, तर त्याचा नैवेद्य देखील आपल्याला इथे दाखवायचा आहे. तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ केले जातात तर त्याचा नैवेद्य इथे दाखवून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी सध्या तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घेते, पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तुमच्याकडे जे काही नैवेद्य बनतो तर तो नैवेद्य गोडाचा इथे दाखवायचा आहे. तर आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य संक्रांतीच्या दिवशी बनवला जातो, तर तोच नैवेद्य आम्ही इथे दाखवतो. संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि बरेच जण तिथेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. आपली सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्या परिवारासाठी सुख शांती मागायची आहे. पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे. आपण जे वाण सुगडांमध्ये भरलं होतं म्हणजे सर्व भाज्या, तर ते सर्व थोडंसं शिल्लक राहिलं असेल तर ते वाण तसंच ठेवायचं आहे आणि आलेल्या सुवासिनींना आपण त्यांच्या ओटीमध्ये हे वाण घालायचं असतं. ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगड एका कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. म्हणजे आपलं वाण उघडं पडून द्यायचं नसतं, झाकून ठेवायचं असतं. असंच यामागचं काहीसं कारण आहे. काही ठिकाणी अशी झाकून ठेवण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही ठेवलं तरी देखील चालेल, किंवा मग तुमच्याकडे सुगड झाकून ठेवत असतील तर मग तुम्ही झाकून सुद्धा ठेवू शकता. तर आमच्याकडे भोगीच्या दिवशी आम्ही सुगड पूजन करतो. दिवसभर सुगड झाकून ठेवतो आणि मग संक्रांतीच्या दिवशी यातील आपल्याला एक सुगड असा पदर लावून उचलायचा आहे दोन्ही हाताने आणि मग तो तुळशीमध्ये एक सुगड ठेवायचा आहे. तुम्ही तुळशी मातेसाठी वेगळा सुगड खरेदी केला असेल तर तो तुम्ही तुळशी वृंदानामध्ये एक सुगड ठेवायचा आहे. त्यानंतर एक सुगड आपल्या देवघरातील देवाजवळ किंवा आपल्या कुलस्वामिनीजवळ ठेवायचा आहे. आणि ओसायला जाताना आपण जे ताट बरोबर नेतो तर त्या ताटामध्ये 2 सुगड आणि 1 पंती ठेवली जाते. त्या पंतीमध्ये जे तीळ तांदूळ असतात त्यानेच आपण स्त्रियांना ओसायचं असतं. आणि ताटामध्ये जे 2 सुगड ठेवलेले असतात ते रुमालाने झाकून ठेवायचे आहेत. तेही उघडे पडून द्यायचे नाहीत.
म्हणजेच आपलं वाण उघडं पडून द्यायचं नाही, असं त्यामागे काहीसं कारण आहे. तर आमच्याकडे असे सुगड झाकून ठेवले जातात. काही जण ज्या मंदिरात ओसायला जातात विठ्ठल रुक्मिणीच्या वगैरे, तर त्या ठिकाणी ते सुगड दान सुद्धा करतात, म्हणजेच तिथं ते सुगड ठेवले जातात. तशी तुमच्याकडे पद्धत असेल तर तसंही तुम्ही करू शकता. किंवा काही जण आपल्या घरी आलेल्या ज्या सुहासिनी स्त्री आहेत तर त्यांच्या ओटीमध्ये सुद्धा हे सुगड घालतात. तर आमच्याकडे सुहासिनीच्या ओटीमध्ये सुगड न घालता आपण जे हे वाण बनवलेलं आहे, तर ते वाण जे आपण सुगडांमध्ये भरलेलं आहे, तर ते वाणच आम्ही ओटीमध्ये घालतो आणि तेच वाण आम्ही ओसायला जाताना सुद्धा घेऊन जातो. ज्या मंदिरामध्ये ओसायला जातो तर हे वाण त्या मंदिरामध्ये त्या देवीला वाहिलं जातं. काही जण वाणाचे ते सुगड पण मंदिरामध्ये ठेवतात. आम्ही फक्त वेगळं वाण नेतो आणि मंदिरामध्ये ठेवतो, म्हणजेच ते देवीला वाहतो. तर आमच्याकडे हे 5 सुगड आहेत, तर ते 5 सुगड छोटे छोटे सुगड घेतले जातात किंवा मग एक सुगड मोठा घेतला जातो आणि बाकीचे 4 सुगड छोटे घेतले जातात. संक्रांतीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये ओसायला जाण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या देवघरातील देवांना ओसायचं आहे, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला, त्यानंतर आपल्या घरातील तुळशी मातेला ओसायचं आहे आणि मग त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत तर त्या मंदिरातील देवीला ओसायचं आहे आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकीला ओसायचं असतं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि सुगडामधलं वाण असेल किंवा उरलेलं वाण असेल तर ते आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्या ओटीमध्ये घालायचं आहे. तर मकर संक्रांतीला प्रत्येक वर्षी आपण नवा कोरा खण पूजत असतो. तर हे खण पूजल्यानंतर या संक्रांतीचं किंवा या सुगडांचं दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी आपण हे सुगड काय करायचे, कारण किंक्रातीच्या दिवशी पण आपण सुगड पूजा किंवा संक्रांतीचं तोंड पाहिलं जात नाही. तर जे सुगड आहेत किंवा ही बोळकी आहेत तर ही तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये पक्ष्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी त्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता किंवा मग तुळशीच्या बुडाशी किंवा तुमच्या घरामध्ये अजून काही कुंड्या वगैरे असतील तर त्यांच्या बुडाशी पाणी भरून तुम्ही जरी ठेवलं तर त्या झाडांना त्यातून ह्या ज्या छोट्या मटक्यातून पाणी पाजरत राहील. किंवा मग तुमच्याकडे जर मोठे सुगड असतील तर तुम्ही ते एखादं झाड पण त्यामध्ये लावू शकता. किंवा मग याच्यामध्ये तुम्ही दही जरी लावलं, स्वच्छ धुवून घेऊन गरम पाण्याने धुवून त्याच्यामध्ये दही जरी लावलं तर दहीसुद्धा खूप छान लागतं त्यातलं. तर किंवा तुम्हाला वर्षभर तुमच्या मुलांच्या प्रोजेक्टसाठी वगैरे सुद्धा हे सुगड लागणार असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आणि जे साहित्य आहे हे बाकीचं तर जे शेंगा वगैरे आहेत जे खाण्यायोग्य आहे तर तुम्ही ते खाऊ शकता. बाकी इतर साहित्य तुम्ही गाईला वगैरे खायला घालू शकता. जी फुलं वगैरे आहेत तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि तांदूळ वगैरे जे आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग चांगले असतील तर तुम्ही त्याचा भात शिजवूनही खाऊ शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.